तर आज आहे श्रीशाचा वारकरी लुक आणि असा क्रिएट केलाय आणि खुश आहे ती तिच्याच तालात आहे. आवडलाय तिला लुकले. आणि दुर्गा पण वारकरी झाला. दुर्गा उद्या होणार आहे. तर श्रीशाचं आवरलंय, समूचं पण आवरलंय, पण समू गेल्या ती मैत्रिणी बरोबर येईल थोड्या वेळानं. आणि असा हिचा लुक. आणि ही साधीचं आहे का सोन्याचं? काय साधीचं का सोन्याचं? सांगतील ठीक आहे. बाय बाय. आणि ही फुलांचं झाड, फुलं अजून तोडायचे. एवढा कंटाळा करायचा नसतो तर दुर्गा साडी नेसल्या. दुर्गाचा आज वारकरी लुक. समूचाच दाखवला नाही काल, जायची गडबड झाली. हा बसू दे. तर आमच्या इथं बघा आषाढी वारीचं म्हणजे पल्लूनही क्रिएट केलंय सगळा एरिया, म्हणजे कुठनं वारी जाते ती सगळं रोड वगैरे छान असं क्रिएट केलंय. बघू शकता आषाढी वारी, आळंदी, पुणे, सासवड, नातेपोते सगळंच. आणि बरोबर इथं केली अशी पंढरी. आणि इथं ज्ञानेश्वर माऊली पण, ज्ञानेश्वरी पण ठेवल्या. 18वा अध्याय काढलाय का कितवा ग? 15वा अध्याय पण हे करून ठेवलाय. आणि तिचं बाळ, तर बाळाला मी ब्लर करतो कारण अजून ते छोटा आहे त्यामुळे आम्ही दाखवू शकत नाही. ए पिल्या. तर ह्या पिल्याचा शूट आहे 3ऱ्या महिन्याचा. तर मागच्या वर्षी पण आषाढी एकादशीलाच लावून आली आणि आज पण आषाढी वारी एकादशी आणि आज पण लावून आल्या. आणि ही अशी पोरं. फोटो काढायचा ना बरोबर. हे समू जा की होय. अजून तर आमच्या इथे लावसट आले आणि लावसटीला असं धान्य द्यायचं असतं. एक पातेलं दिलं, अजून एक पातेलं मागितलं तर. आणि गर्दी बघू शकताय. तर पोरींचा फोटो काढायचा आहे. तर लावसट गेली धान्य दिल्यावर. आणि आता तुम्ही पोरं बघू शकताय. काय आता मागच्या वेळेस म्हणले की ऐकू पण येत नाही ग. तर सगळीकडचं झाल्यावर शेवट इथनं सुरुवात होती लावसट जायला. आणि आता वाजलेत 12 आणि 12 वाजता लावसट आपल्या इथं आले. आणि इथं जे तुम्हाला मागच्या वेळेस म्हणलं पीस आलतं त्यावेळेस की भाऊ काय आहे, तर ह्याच देवाचं, त्या देवासाठीच येतात. तिथं मंदिर आहे छोटं. इकडं पोरी आणि इकडं सगळी पोरं. आता आमच्या पण निघाले त्या पळायला. या चिक्याची गडबड. पोरं कशी पळून गेली बघा, सूट टाकलं. तर ही जेंट्सच असते, कोणतर दादा.
दिवसभर एन्जॉय करत असते ती ब्लाऊज सेट. लय दाडच आहे बन हो चुकली. हो तर आता मी ते बोळ्यात गेली. बोळ्यात मग काही बाहेरच पडणार असणार आहे आता. नाही येत. माझ्या चिकूला सोडायचं आहे पण थोड्या वेळाने बरं का पिल्या. तर किती वाजले दाखवते. बघू शकताय 3 वाजले. 3 दुपारचे 3. आणि आज आहे आषाढी एकादशी आणि ह्यांनी आषाढीचा फराळ करायला आलेत आत्ता. का हो एवढा वेळ लागला. सोमवार आहे बिंदूर. हा उद्या आज आहे कैताल. शनिवार. हम्म उद्या बैल धुवून काढायचं सगळे. बैल गाया शेड सोमवारी नटवाय मोकळं. आणि आम्ही बिंदूर साध्या पद्धतीने साजरा करणार आहे. म्हणजे मिरवणूक वगैरे तसली काही करणार नाही मी. कारण एकाला न्यायचं आणि एकाला ठेवायचं. 5-5 नंदी धरायला कोण आणायची एवढी माणसं. एक होता म्हणून मागच्या वेळेस आपला रायबा. होय. आता रायबा पण काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. मला मारले आणि आता मारच लागतो माराय सगळ्यासनी. सगळ्यांच्याच अंगावर जाय. खरंच वे होय तर. त्यामुळं कोण धराय पण येणार नाही. तर जाऊ देल. आणि बघा आषाढी एकादशी स्पेशल फराळ. ही उकडलेलं शेंगदाणे हो कसं काय केलं कोणास ठाऊक. छान लागते. होय. ही बटाटा Wafers. कीस आणि वेपर्स घरचे. घरची शेंगदाण्याची चिक्की, दही, सांबर. आपले आवडते सगळ्यात सांबार. हा 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 कशावर लागते सांगू का. हा उपास नसतात तर सांगितलं. पांढरा समोर गमत झालं तीच म्हणणार होत असं ना. तसं लागतंय. आणि इथं आहे थोडीशी ग्रीन खिचडी. जास्त नाही कसं का. काय आम्ही मिरच्या वाटून घातले तुमच्यासाठी. तुम्हाला जास्त तिखट आवडतं ना. होय. आणि बटाटा खिचडी आणि श्रीशलन मला इकडं काय आवडतं खाते? शाबू वडे. इकडं चाललेलं आहे राजगिऱ्याचे लाडू दुधात घालून खायचे. कितव्यांदा फराळाला बसल्या तिच्या जीवालाच माहिती. उपवास आहे. सकाळपासून उपवास आहे म्हणून खाते. खिचडी काय मॅडम ना आवडली नाही. म्हणजे लाल खिचडी करून घेतली आणि पुन्हा खायना. मैत्रिणीच्यातनं फराळ करून आली हो शरण्याच्यातनं. मग शरण्यानं आपल्यात फराळ केला असं झालं. काय खाल्लं तुम्ही. त्यांच्यात खिचडी खाऊन आली है ना. तिनं आपल्यात खिचडी तिनं आपल्यात खिचडी खाल्ली. वेपर्स खाल्लं. त्यांच्यातली खिचडी हिला आवडली. होय तसंच असते. आपल्यातलं कधी आपल्याला आवडत नाही. खाणार आहे का? होय तर का सगळं खाणार आहे. हाय ना बाळा तुला पाहिजे का. येस ला आण जाऊ त्या डब्यात आहे छोट्या चपट्या. तर चला. काय झालं. काय सांबर ढीग केलंय. ढीग आईंनी केलंय सांबर. आईंनी केल्या शेंगदाण्याची चिक्की आणि मी केलंय खिचडी. काय खाऊन काय नको झालं. मग आज माझा वरत आणि दिवसभर चरत हे म्हण आहे. तुझा तू खाल्लेला नाहीस. खाल्लंय की थोडं. तुम्हाला माहिती आहे मला खिचडी आवडत नाही तरी पण आज मी खाल्ली. मला आवडली बटाट्या संग. सांबर मध्ये दही घालून खावा. आपल्या खिचडी म्हणलं दही अजून आहे बरं का. सांडलं दही. चला खावा. आणि हा आजचा छोटासा व्हिडिओ